बरं झालं जयंत पाटील, आज तुम्ही शरद पवार साहेबांना या ठिकाणी आणलं, एका छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाला आणलं आणि आमची ताकद किती आहे तुम्हाला मान्य करावं लागेल. जयंत पाटील, तुमचं भाषण मी थोडंसं ऐकलं. तुम्ही असतील, जितेंद्र आव्हाड असतील, जगात सर्व खोटं बोलणारे जर कोण असतील तर हे दोघे जण आहेत. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे, अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस झालात आणि 52 सालापासून या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची लढत झाली. पण तुम्ही या महाराष्ट्राचा शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व घेतलं आणि रायगड जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही हद्दपार केला. निमित्ताने महायुतीचा उमेदवार त्याने माझ्या पाठीमागे आशीर्वादाची, मतदान रूपी आशीर्वादाची शक्ती उभी करावी यासाठी मोरबा आणि मोरबा परिसरातील तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी नुकतंच संबोधित केलं, शिवसेनेचे नेते, महाड पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले, माजी मंत्री बाबा सिद्दीकीजी, आपल्या परिसराचा नव्हेच, आपल्या जिल्ह्याचं नव्हेच तर महाराष्ट्राचं नेतृत्व कणखरपणाने करत महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ज्यांनी धर्मनिरपेक्ष विचाराचा वारसा संपन्नतेचा दिला, गतिमान प्रशासनाचा ज्यांनी दिला, असे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांचे जावई पुतणे, माजी आमदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, माझे अतिशय निकटचे मित्र मुश्ताकभाई अंतुले, कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इलियासभाई नायकवडी, माझे सहकारी ठाण्याचे 4 वेळेला नगरसेवक झालेले कोकण मर्कंटाईल बँकेचे माजी अध्यक्ष नजीबभाई मुल्ला, प्रमोदजी घुसाळकर, अरुण चाळके, राजू साबळे, मोहम्मदभाई मेमन, डॉक्टर मुकादम, या विभागाचे, या गावचे प्रथम नागरिक आमचे जनाब, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष सुभाष केकाणे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने या सगळ्या परिसरात जमलेले माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना, सर्व समाजाला सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ऐतिहासिक असलेला रायगडचा किल्ला इथून दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार या सगळ्या परिसरामध्ये दिला. त्या या रायगडच्या भूमीमध्ये, मोरब्याच्या ऐतिहासिक गावामध्ये आज आपल्या सर्वांच्या समोर संबोधित करताना मला मनापासून अभिमान या ठिकाणी वाटतोय. बरं झालं जयंत पाटील, आज तुम्ही शरद पवार साहेबांना या ठिकाणी आणलं, एका छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाला आणलं आणि आमची ताकद किती आहे तुम्हाला मान्य करावं लागेल. नाहीतर अजूनपर्यंत माझ्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी राज्यपातळीवरचं कोणी नेता आलेला नाही. भरतशेठ भक्कम आहेत, महेंद्र दळवी भक्कम आहेत, रविशेठ पाटील त्या ठिकाणी भक्कम आहेत, धैर्यशील पाटील भक्कम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी भक्कम आहेत. पण तुम्हाला पवार साहेबांची आठवण या ठिकाणी. जयंत पाटील, तुमचं भाषण मी थोडंसं ऐकलं. तुम्ही असतील, जितेंद्र आव्हाड असतील, जगात सर्व खोटं बोलणारे जर कोण असतील तर हे दोघे जण आहेत. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. काय बोला जितेंद्र आव्हाडजी तुम्ही या व्यासपीठावरती, काय बोला जयंत पाटील तुम्ही या व्यासपीठावरती, ज्याचा उल्लेख बऱ्याचशा या ठिकाणी केला. तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे, अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस झालात आणि 52 सालापासून या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची लढत झाली. पण तुम्ही या महाराष्ट्राचा शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व घेतलं आणि रायगड जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही हद्दपार केला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष पहिल्यांदा 2009 सालामध्ये गेला. तुम्ही शिवसेनेचे लाचार करत त्यांच्याकडे गेलात. तुम्ही लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलात. या रायगड लोकसभा मतदारसंघात आणि मावळ मतदारसंघात 4 आमदारांची बेगडी तुम्ही शिवसेनेच्या पदरात पाडली, म्हणून त्यावेळेला तुम्हाला विधानसभेवरती यश मिळालं. या मतदारसंघामध्ये सुद्धा बॅरिस्टर अंतुले साहेबांचा पराजय झाला. तुम्ही प्रचंड शब्दामध्ये अंतुले साहेबांच्यावरती टीका केली. आज मी दावा करतोय, अंतुले साहेबांचा फोटो लावण्याचा नैतिक आधार तुम्हाला पैकी कोणालाच नाही. ना जयंत पाटील तुम्हाला, ना आनंद गीते तुम्हाला सुद्धा. आयुष्यभर अंतुले साहेबांचा द्वेष करत या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही मगाशी जयंत पाटील कबूल केलं. 4 वेळा अंतुले साहेबांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढून त्याला तुम्ही पराजय केलात असं म्हणालात.
अरे अंतुले साहेबांच्या कृपेमुळे तुम्ही त्या ठिकाणी राहिलात हे तुम्ही विसरता कामा नये. अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जरा जरी नजर आयकडे दाखवली असती तर शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व 1980 सालामध्ये संपुष्टात आला. मनाचा दिलदारपणा अंतुले साहेबांनी दाखवला, पण त्याच अंतुले साहेबांच्या विरोधामध्ये तुम्ही काय काय बोलत आला. जितेंद्र तुम्ही त्या ठिकाणी बोललात की जयंत पाटलांनी माझ्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष केला आणि शरद पवार साहेबांचा त्याच्यात सहभाग होता. अत्यंत खोटं या बोलला. याच मोरब्याच्या भूमीमध्ये या ठिकाणी सांगतोय 2014 सालामध्ये माझा 2100 मताने पराजय झाला. त्याच्यानंतर स्वर्गीय मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, सुनील तटकरेकडे आले. मला त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडे युती करायची आहे. 2.5 वर्षांनी जिल्हा परिषदमध्ये सत्तांतर होणार होतं, पण त्यावेळेला बरेचसे तुम्हाला माहिती आहे 2012 सालामध्ये शेतकरी कामगार पक्षाने तुमच्यासोबत युती केली. म्हणून शेतकरी कामगार पक्ष जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये दिसला, त्याच्यात तो दिसू शकला नसता. तुम्ही सांगितलं तर खरं, ज्यावेळेला तुम्ही जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी झालात मी थोडंसं दुर्लक्ष केलं. राजू त्यावेळेला तुम्ही जिल्हा परिषदचे पक्षाचे प्रमुख नेते होता. आज सांगतायत जितेंद्र आव्हाड की पवार साहेबांनी सांगितलं. अरे आस्वाद पाटीलच्या बैठकीला होता की नाही मला माहित नाही. मगाच्या मीनाक्षीताई आज हयात नाही. हे सारी मंडळी नागपूरला माझ्याकडे आली आणि ठरलं असं की ज्यांच्या जागा जास्ती येतील त्याच्यापेक्षा पहिलं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं जाईल, दुसरं अध्यक्षपद शेतकरी कामगार पक्षाला दिलं जाईल. जागा सुनील तटकरे सोडल्या. आस्वाद पाटील जो निवडून आला, सुनील तटकरेंनी त्याग केला नसता आणि मधुबनला थांबवलं नसतं, या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला असता. हे ठाम आज पहिल्यांदा या ठिकाणी मी सांगतोय. खोटेपणाने तुम्ही किती आयुष्यभर सांगा. सुधागडची जागा सोडली, अलिबागची महेंद्र देवी निवडून आलते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती 2012 सालामध्ये निवडून आलते. ती जागा मी त्यावेळेला तुमच्यासाठी सोडली. मुरुडची सुबोध माडकांची जागा सोडली, पेनची जागा सोडली, कर्जतमधली जागा सोडली. तुमच्या 23 त्यातल्या 7 माझ्या 16, तुम्ही 16 वरती आला असतात. माझ्या 12 अधिक 7 19 वरती सुनील तटकरे तेव्हाच फुटला असता. खोटं बोलण्याची दानत कधी दाखवू नका. तुम्ही सांगितलं माझ्या घरामध्ये सगळी पदं गेली, माझ्या भावाचा उल्लेख केला व्यासपीठावरती, बरं झालं त्यांना पण तुम्ही घेऊन आलात. मला एक कळलं तेही बरं झालं. जयंत पाटील तुम्ही माझ्या घराणेशाहीचा इतिहास काढलात. अरे पाटलांच्या घराणेशाहीचा इतिहास आतापर्यंत आनंद गीते काढत होते, त्यांच्या मांडीला लावून तुम्ही मांडीला बसलात. तुम्हाला काय सांगायचं. काय होती राष्ट्रप्रमुख गोसाळकर त्यावेळेला आपण निवडणूक सोबत लढत होतो. बरेचसे तुम्ही त्याला विरोधामध्ये त्यांच्या बाजूने ठामपणाने उभे होतात. सुनील तटकरे आणि जयंत पाटलाचं संस्थान खालसा केल्याशिवाय अनंत गीते रायगडमध्ये जाणार नव्हते. संस्थान कोणाची खालसा झाली नाही, पण ज्यांचं संस्थान खालसा करणार होतात त्यांच्या पायाला तुम्हाला हात लावावा लागला. अनंत गीते राजकारणाचा तुमचा पराजय आहे, सुनील तटकरेचा पराजय त्या ठिकाणी बिलकुल वैचारिक दृष्ट्या सुरू झालेला आहे. राजकारणामध्ये बोलत असताना सिद्धांतावरती बोला, वैचारावरती बोला. जयंत पाटील तुम्ही आज या ठिकाणी सांगतायत की तुम्ही फार मोठं केलं, काम ऐतिहासिक स्वरूपाचं काम केलं, तर या जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही लोकसभेतून हातापार केला. तुम्ही सांगितलं की मी तुमच्याशी गद्दारी केली 2019 सालामध्ये. होय, मला शेतकरी कामगार पक्षाची मदत झाली, काँग्रेस पक्षाची मदत झाली, पण 2019 सालामध्ये जयंत पाटील तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये अजिबात काम केलं नाही. तुम्ही सांगितलं की सुनील आरेबाला 2 मतं तुझी आहेत, मुलुंडमध्ये तुझ्या मताची कमी शक्ती आहे, रोहाच्या परिसरामध्ये माझी पत्नी म्हणजे त्यांची पत्नी त्या ठिकाणी बघते, तुला येण्याची गरज नाही. तुमची तेवढी जर का ऐतिहासिक महान शक्ती असेल, मला तुम्ही 17,000 मताधिक्य दिलं, मग तुमचा बंधू 35,000 महेंद्र देवीच्या पुढे काय पडला ते तुम्हाला विचारा. आज माणिकराव हयात नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की माणिकरावांच्या नावाने माझ्यावरती जर काय कोण शिक्कामोर्तब उत्तर असेल, मला सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याचा नैतिक अधिकार आहे. होय, 2004 सालामध्ये माणिकरावला आमदार करण्यामध्ये या सुनील तटकरेचा हियाचा वाटा होता. 2009ला माणिकराव दुर्दैवी पराभूत झाले, कारण भरत शेट्टी त्या मतदारसंघातली नस तिथे ओळखली. त्यांचा टॉयलवाडा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अनेक वेळा उपासाने त्यांची टीका त्याच्यावरती केली, पण या टॉयलवाडीच्या टॉयलमध्ये जादू काय आहे ते टॉयलवाल्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये दाखवली. आणि मग त्या मतदारसंघामध्ये त्यांनी उभा केलं काय त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळू शकलं. वस्तुस्थिती नजीबाई खरी आहे. राजकारणामध्ये प्रवाद आणि वेगवेगळे विचार त्या ठिकाणी असू शकतील. 2019 सालामध्ये निजामपूर भाग असेल, गोरेगाव भाग असेल, लोणेरा भाग असेल, सुनील तटकरेच्या पाठीमागची 30,000 मतं त्या ठिकाणी मिळाली. आज मला सुद्धा ते खुला करावं लागणार आहे. या निमित्ताने
81,000 मतं कोणाच्या एकट्याची मक्तेदारी नव्हती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 34,000 मतं होती. जरा मी नजर मागणी केली असती तर हाय बाबा 21,000 निवडून आले, अर्धा लाखाच्या फरकाने ते निवडून आले असते. भरशेठ अर्धा लाखाच्या फरकाने. खरी गोष्ट सांगते बाबा सिद्दीकी साहेब, माझा इमान मी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी ठेवलं. आणि आज त्याच बाबतीमध्ये जर का वेगळी भूमिका लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यासारखी राजकीय शोकांतिका कुठली असू शकत नाही. जितेंद्र आव्हाड मग अशी बोलले, अजितदादांच्या बद्दल बोलले, सिंचनाच्या बाबतीमध्ये बोलत आले. भरत शेठ तुम्हाला सुद्धा आठवत असेल, नजीबुल्ला तुम्ही या ठिकाणी आहात, जरा एकदा काहीतरी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा. आजच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक पद कोणाची जास्ती असेल तर ती भरत गोगलेची आहे. त्यांना जरा एकदा सांगा की ज्याच्याकडे गृहनिर्माण खातं होतं त्या गृहनिर्माण खात्यामध्ये त्या 2 वर्षात काय झालं एवढा फक्त तपास करायला मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगा, अशी विनंती आज तुम्हाला पहिल्या प्रथम या ठिकाणी विचारतोय. कुणी गोष्टी करायच्या, कुणी सांगायचं, कुणी काय त्याच्याबद्दल तर बोलायचं. अरे आज तुम्ही अजितदादांच्या बद्दल बोलताय, सुप्रिया सुळेंच्या लबासाच्या बाबतीमध्ये कोणी त्यावेळेला विरोध केला, कोणी प्रकरण काढलं, कोण त्यावेळेला काय त्या कालावधीमध्ये बोलत होतं. आज एकनाथराव खडसेंच्या बद्दल तुम्ही त्या ठिकाणी बोलताय. त्याच एकनाथराव खडसेंनी प्रचंडपणाचे आरोप केले लबासाच्या माध्यमातून, ते अजितदादा पवारांच्या वरती नव्हते. पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती होतो त्याला सत्य काय ते आम्हाला सांगण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहू शकत नाही. आज आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो म्हणून तुम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी करतात. 2014 सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल पूर्णपणे हाती यायच्या अगोदर हा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष होता, प्रफुल्ल पटेल त्याला राष्ट्रीय सरचिटणीस, अजितदादा, छगन भुजबळ, आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या सिल्वर ओकच्या निवासस्थानी जमलो होतो. निकाल हाती यायच्या आत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्या असं आम्हाला सांगितलं आणि आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. 2014 मध्ये डॉक्टर साहेब विश्वासदर्शक ठराव सुद्धा झाला मंजूर. शिंदे साहेब त्याला विरोधी पक्षनेते झाले. त्याच्यानंतर मग उद्धवजींनी काहीतरी सुचवलं, सरकारमध्ये ते सहभागी झाले. 2016 सालामध्ये मी आज अधिकृत सांगतोय, मी जे सांगतोय ते सत्य या ठिकाणी आहे. पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी रेकॉर्ड करून घ्यावं. 2016 मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षावर आपल्याला सरकार बनवायचं आहे, तुम्ही चर्चा करा. मी स्वतः 6 महिने देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा करत होतो. मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरलं, खाती ठरली, लोकसभेच्या जागा सुद्धा महाराष्ट्रातल्या ठरल्या. आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी 2017 सालच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही गेलो. साहेब होते, अमित शाह साहेब होते आणि अजून एक मध्यस्थमध्ये होते, मी नाव सांगणार नाही. आज सांगितलं, मला सांगितलं की तुम्ही सांगा, मी सगळं सांगितलं. ठरलं होतं बिहारमध्ये जसं नितीश कुमार राजीनामा द्यायचा तसा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायचा, असं प्रस्ताव घेऊन आम्ही गेलो. मी प्रस्ताव मांडला. अमित भाईंनी सांगितलं तात्काळ शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही. बरेचसे तुम्ही ऐका, उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुम्हाला निरोप पाठवता तर पाठवा. काय सांगितलं अमित भाईंनी? शिवसेनेला आम्ही सत्तेच्या बाहेर काढणार नाही, राष्ट्रवादीला यायचं असेल तर यावं. आम्हाला शिवसेना नको होती उद्धव ठाकरेंची, आम्हाला भारतीय जनता पक्षाला नाही, आम्हाला नको हवी होती. सुनील तटकरे साक्षीदार मी खोटं बोलतोय असं कोणी सांगावं, राजकारणाचा निवृत्त होईल हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे. ते सत्य आहे, ते सत्य लोकांच्या समोर गेलं पाहिजे. दिशाभूल आम्ही आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी कधी केली नाही जमलं. सरळ लाईन झाली. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण फिरलो. मला आमदारकी 85 सालामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी पहिले उमेदवार. 95 सालामध्ये झालं मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. 92 सालामध्ये अंतुले साहेबांचा त्याच्या पाठीमागे फार मोठा सिंहाचा वाटा होता. पण मला आठवत आहे 1991 सालामध्ये इथे ज्यावेळेला अघटित घटना घडली त्याला या बोरबा गावामध्ये हा सुनील तटकरे अंतुले साहेबांच्या सोबत आला होता. 1991 सालामध्ये खूप वर्ष होऊन गेली मुस्ताकबाई. अत्यंत दुर्दैवी घटना या सगळ्या परिसरामध्ये घडली. समाजामध्ये धर्मामध्ये त्या कालावधीमध्ये अंतर निर्माण झालेलं होतं. 95 सालामध्ये मला बोलून उमेदवारी दिली गेली. ते सम्राटमध्ये आम्ही दोघांनी बसून ठरवलं की यावेळेला विधानसभेची उमेदवारी मी केली पाहिजे. ते माझी उमेदवारी ठरवण्यामध्ये या मुस्ताक अंतुलेंचा सिंहाचा वाटा होता. ते आज पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो. मैत्रिणी कुपणाची राजकारणामध्ये अनेक वेळेला अशा काही गोष्टी घडत असतात ज्या कौटुंबिक नात्याच्या पलीकडे असतात. पण ते नातं जपण्याची अहमपणाची भूमिका आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आज अंतुले साहेबांचा फोटो लावला. अंतुले साहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार त्या व्यासपीठावर बसलेला कोणालाही कधी नव्हता.
नाही. तुमची पण परवानगी मुश्ताकभाई दिली गेलेली नाही. परवानगी लागेल अंतुले साहेबांचा फोटो लावायची तर मुश्ताक अंतुलेची परवानगी लागेल, नाही तर नीलम अंतुलेची लागेल. दुसऱ्या कोणाची परवानगी घेतल्याशिवाय तो फोटो लावता येऊ शकत नाही. लावला. ज्या अंतुले साहेबांच्या विरोधामध्ये राजकारण केलं गेलं, 80 साली मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर लेंडिंग कमिशनचा निकाल काय होता? फक्त नेक्सेस. कोणी PIL कार लावलं, काय झालं? महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वांना माहिती. अंतुले साहेब जर काही दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, अनेकांचं राजकीय भवितव्य पूर्णपणाने संपुष्टात आलं असतं. इतका वेगवान पक्षस्थान अंतुले साहेबांनी त्या कालावधीमध्ये दाखवला. काय मी एवढ्यासाठी सांगतोय, वेगळ्या भावना लोकांच्या मनामध्ये रुजू करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आज त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे. आणि अनंत गीते साहेब, तुम्ही आज या ठिकाणी बोलतात, तुम्ही आज अंतुले साहेबांचा फोटो लावून तुमच्या बाजूला लावता. 2009 सालामध्ये लोकसभेची निवडणूक लढली, शेका पक्ष जयंत पाटील तुम्ही त्यावेळेला त्यांच्या बाजूला उभे राहिलेले होतात. अरे अंतुले साहेबांचा उल्लेख ज्या पद्धतीने अनंत गीतेने केला, ते शब्द सुद्धा माझ्या तोंडातून येऊ शकत नाही. आयुष्यभर मुस्लिम देश करणाऱ्या अनंत गीतेने काय पद्धतीने शब्दप्रयोग केले. रायगडच्या राजकारणामध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवा, वैचारिक लढा, जिंकून या पराजित होईल. पण किती खालच्या स्तरावरती जाऊन तुम्ही त्या कालावधीमध्ये टीका केली होती. आणि आज आम्ही एनडीएमध्ये सहभागी झाल्यावर तुमच्या 8 निवडणुका, अनंत गीते तुम्ही 8 निवडणुका शिवसेनेच्या तिकिटावरती लढलात. पण तुमच्यासोबत भारतीय जनता पक्ष होता, हे तुम्ही कधी आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये 5 वर्ष मंत्री राहिलात. नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये 5 वर्ष मंत्री राहिलात. या 10 वर्षात एखादं सूतभर कणभर एखादं काम दाखवा, एखादं काम दाखवा आणि भरत शेतकऱ्यांना लाखभर रुपयाचं बक्षीस देऊन जा. या मोरब्या गावात मुस्ताकभाई आदित्यने आत्ताच 7.5 कोटी रुपये तलावाच्या शिशुभीकरणाला दिलेत. आणि या मोरब्या गावाची 7-7.5 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर आहे. आता भरत शेट्टी तर दहिवली कोंडपासून जे काम सुरू केलंय ते त्याच्या मतदारसंघामध्ये भरत शेट्टी गेल्या 1.25 वर्षामध्ये 4,500 कोटी रुपयाची कामं आणली. आणि आदित्यने सुद्धा गेल्या 7-8 महिन्यामध्ये 1,000-1,500 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आणली. का आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलंय, संघराज्याच्या कल्पनामध्ये केंद्राने काय काम करायचं, राज्याने काय काम करायचं. देश आणि राज्य एका विचाराचं असेल तर सरकार गतिमान होतं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी हा विचार आम्हाला सर्वांना दिला की बहुजनांच्या हितार्थ तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे, म्हणून आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी आलो. ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी बाबा सिद्दीकी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. निवडणुका जवळ आल्या की तथाकथित इंडिया आघाडी संविधान आता जाणार म्हणून डांगोरा फिरते आहे. काल देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातलं संविधान कोण बदलणार नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिल्या पानावरती संविधान छापलंय आणि संविधानच्या प्रियांबलमध्ये जे म्हटलंय ते आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकनाथराव शिंदे साहेब त्यांचे आम्हाला आभार मानले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळ आहे, या महामंडळाचा निधी वाढवावा असा प्रस्ताव ज्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिला, त्याला परवानगी नाकारली गेली. त्याला नवाब मलिक या खात्याचे मंत्री होते. अल्पसंख्याक विभागाला निधी वाढवून मिळावा म्हणून प्रस्ताव गेला, तो नाकारला गेला. एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं सरकार, देवेंद्रच्या नेतृत्वाखालचं सरकार, अजितदादांनी तो प्रस्ताव दिला. आज मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आर्थिक महामंडळाच्या भाग भांडवल 800 कोटी रुपयावरती दिलं. हे मंडळ स्थापन झालं काँग्रेस असताना, पण त्यांनी कधी सरकारची गॅरंटी दिली नाही. आणि याच महायुतीच्या सरकारने या सगळ्या 700 कोटी रुपयाला महाराष्ट्र सरकारची पूर्ण गॅरंटी दिली. कारण अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण झालं खुलं झालं पाहिजे, हा विचार एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारने त्या ठिकाणी केला. अरे शेख, असा एक मोहल्ला तुमच्या मतदारसंघातला तुम्ही ठेवला नाही. दवेली कोंडापासून ते अगदी महाडच्या खाडीपट्ट्यात, निजामपूरच्या टोकापासून ते पोलादपूरच्या टोकापर्यंत की अल्पसंख्याक निधीतून कोट्यावधी रुपयाचा निधी तुम्ही आणलात, आदितीने आणला, मी पण या ठिकाणी आणला. इंजिनिअरिंगचं पहिलं कॉलेज महाराष्ट्रातलं एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी स्वप्न पाहिलेलं होतं. 340 कोटी रुपयाचं इंजिनिअरिंगचं कॉलेज याच महायुतीच्या सरकारने 24 तासामध्ये मंजूर केलं. आणि आता यावर्षी डॉक्टर मुकादम साक्षीला आहेत, यावर्षी जुलै महिन्यामध्ये 10वीचा 12वीचा निकाल लागल्यावर 100 मुलं मुली त्या ठिकाणी प्रवेश घेतील. व मेडिकल कॉलेज सुरू झालं. राजू, तुम्हाला मी शब्द दिला, काल तुमची आणि मुश्रीफ साहेबांची भेट झाली. यावर्षी नर्सिंग कॉलेज आचारसंहिता याची मला जाणीव आहे, पण तुमची मागणी अगोदरची आहे. यावर्षी नर्सिंग कॉलेज सुद्धा माणगावला सुरू होईल, याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका काय करा. पायाभूत सुविधा करण्याचा प्रयत्न केला गेला. सुभाष देसाईंचं भाषण ऐकलं,
तुमच्या नेत्याचं जुन्या हो बरसे आम्हाला भ्रष्टाचारी म्हणतात. देसाई साहेब, तुमचा मुलगा भूषण एकनाथ शिंदेचे पाय धरत त्यांच्या पक्षात का गेला त्याचं पहिलं उत्तर द्या. खरं का खोटं? का गेला भूषण? कारण उद्योगमंत्री सुभाष देसाई असताना करोड रुपयाचा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला. त्याचं पाप लपवण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत तुमचा चिरंजीव तिकडे का गेला त्याचं पहिले उत्तर सुभाष देसाई द्या आणि मग महाराज सरकारच्या बद्दल प्रश्नचिन्ह तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा. अरे माणगावचे रहिवासी तुम्ही राहिलात, तुमचं झील 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 ते वाटप उद्योगमंत्री असताना त्याचं वाढतं. एवढाच तुमचं माणगावसाठी योगदान. नंतर राजू शेठ आक्रोश केला. राजू शेट्टी ते सरकार असताना 1 रुपयाचा निधी दिला गेला नाही. आणि निवडणूक लढताना सांगितलं की सगळं काय काम केलं जाईल. फुटकी कबड्डी सुद्धा मिळाली नाही. शिंदे साहेबांचं सरकार आलं, भरत शेठच्या सोबत तुम्ही जाण्याचा निर्णय घेतला. जेवढा निधी मला देता आला त्याच्यापेक्षा काकडीभर सरस त्या ठिकाणी आज निधीची उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकली. काम करायचं ते लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम. अल्पसंख्याक समाजामध्ये आज जाणीवपूर्वक वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. केव्हा आलं 370 कलम? इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना काश्मीरमध्ये वादविवाद झाले त्याला शेख अब्दुल्ला या देशाचे त्या काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्या दोघांचा जो करार झाला त्याच्यामुळे 370 कलम जम्मू काश्मीरमध्ये आलं. त्याला 50 वर्ष होऊन गेली. त्या 50 वर्षामध्ये ते 370 कलमामुळे देशातल्या उर्वरित भागात काही फरक झाला नाही. 370 उठल्यामुळे आपल्या इकडे काही फरक पडत काय सीएचा कायदा यावेळेला या देशाची फाळणी झाली आणि देश स्वतंत्र झाला. त्यावेळेला या देशातला हिंदू, शीख, बौद्ध जन, ख्रिश्चन, जैन हे जे बांधव शेजारच्या राष्ट्रात गेले त्यांना आपल्या भारतामध्ये परत यायचं असेल, आपल्या मातृभूमीमध्ये परत यायचं असेल तर त्यांची वर्षाची अट कमी केली, त्यांना भारतामध्ये परत आणलं. हा सीएचा काय पण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं. या देशातला राष्ट्रभक्त असलेल्या कुठलाही मुस्लिमांना कुठलाही पैसा जरा सुद्धा अजिबात त्रास होणार नाही याची स्पष्टपणाची ग्वाही त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. होय, मी सांगतोय आज नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर मुस्लिम बहुल मायनॉरिटी ओरिएंटेड असा सर्वे देशभरामध्ये त्यांनी केला बाबा सिद्दीकी साहेब. आणि त्याच्यातून माझ्या लोकसभा मतदारसंघातला एकच तालुका आहे तो मंडणगडचा तालुका. जिथे तुम्ही 5 वर्ष त्या सरकारमध्ये होतात, तुम्ही 6 वेळेला त्या मतदारसंघातून खासदार झालात, त्या योजनेचा 1 फुटकी कपडा सुद्धा तुम्हाला आणता आला नाही. इतका तुमच्या पराकुटीचा मुस्लिम देश तुमच्या रोमारोमध्ये भरला होता. पण ती योजना मोदी सरकारने आणली. सुनील तटकरे खासदार झाला आणि त्या मंडणगड तालुक्यामध्ये काही कोटी रुपये त्या योजनेअंतर्गत आणले. ते भाजपच्या इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून आणले. कॉलेजची परवानगी मिळाली शिवदनची, विनोद तावडे भाजपचे मंत्री असताना. मशियाची सुद्धा परवानगी मुश्ताकबाई साक्षीदार आहेत, त्यांनी विनोद तावडेंच्या कडण्यात आली. पण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या पैसा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केला जातोय. भरत शेठ बरं झालं तुम्ही सांगितलं, तुम्ही हमी दिली. जोपर्यंत आपण दोघे जण आहोत इथेच राहत राज्यात आपण काम करतोच आहोत तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊनच आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करणार आहोत असा विश्वास त्यांनी दिला. असा विश्वास माझ्या मार्फत सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांनी देऊ इच्छितो आहे. पण केवळ निवडणुकीच्या नजरेवरती वेगळाच आवाज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत अल्पसंख्याक समाजामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी सांगतोय मी सेक्युलरिझम आहे. त्या धिंतांतावरती आम्ही सगळेजण काम करत आलो. अनेक वेळा अनेक प्रश्न महाड मतदारसंघामध्ये निर्माण झाले असतील, पण तो सलोखा जपण्याचं काम भरत शेट्टी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलंय. कदापि आपल्याला त्या ठिकाणी विसरता येणार नाही. म्हणूनच आमची स्वच्छपणाची भूमिका त्या ठिकाणी. माझी तमाम मुस्लिम समाजातील बांधवांना सुद्धा विनंती आहे. आज जयंत पाटील म्हणाले की मोरब्याला मी भरपूर काय दिलं. आता मोरब्या जयंत पाटलांनी काय दिले ते काय दिवे लावले हे मोरबेकरांना माहिती आहे. आणि सुनील तटकरेंनी काय दिलं याची जाण आणि जाणीव असणारा माझा मोरबेकर सुविधा असा मतदार त्या ठिकाणी. निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. भरत शेठ आपली तारीख खूप आधी ठरली. आज हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. खूप तारीख अधिक ठरली, त्याच्यानंतर त्यांची तारीख आली. त्या जयंत पाटलांनी मगाशी तारीख जोडली की साहेबांची तारीख ठरली म्हणून आम्ही ही मिटिंग बोलवली. आम्हाला असला खेळ करण्याची दोघे एकत्रित असल्यावर असला खेळ करण्याची गरज नाही. अरे तुम्ही गल्लीबोळात मिटिंग घेतली, आम्ही भर मैदानावरती मिटिंग घेतली. हा हिंमत आम्ही त्या ठिकाणी घेतली. कुठे मिटिंग झाली मला माहित नाही. त्या मोरब्या गावात काही सुनील तटकरे आज पहिल्यांदा येतोय. 85 सालापासून मोरब्या गावात येतोय. कुठे मिटिंग झाली.
राष्ट्रीय नेतृत्वाला तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात आणि कुठं बैठक त्या ठिकाणी घेतली आणि म्हणाले भाषण लांबवत गेले आणि ते म्हणाले भाषणात मी म्हणतो भाषण लांबवतोय असं ते बोलले जयंत पाटील. तुम्ही पत्रकार मित्र तिथं होतात, का लांबवत होते का नाही मला माहीत नाही. कदाचित जितकं भाषण लांबेल तितकी लोक उठून जातील आणि साहेबांच्या समोर कमी माणसं राहतील असा कदाचित या राष्ट्रीय नेत्याच्या मनामध्ये विचार असेल अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या, म्हणून कदाचित ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं गेलं असेल. जनता उभी आहे, दोघांच्या पाठीमागे ठामपणाने आहे. याच्यापेक्षा ठरवलं तर फक्त मोरबा गावाची सुद्धा मिटिंग आम्ही करू शकतो. नाही, कोणाला उत्तर देण्यासाठी सभा नव्हती. नियोजित आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठरलेला होता. त्या नियोजित कार्यक्रमाबद्दल कालबद्ध पद्धतीने आम्ही काम करणारे सगळे नेते आहोत की वैचारिक भूमिका घेऊनच पुढची यशस्वीपणाची वाटचाल त्या ठिकाणी करायची. गीते साहेब तुम्ही तुमचं काम सांगू शकतात, नाही सांगणार तर तुम्हाला एक करोनासारखा महामारीचं संकट आलं, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला, तोक्ते चक्रीवादळाने जीवन उद्ध्वस्त केलं आणि महाडच्या महापुराने महाड तालुक्यातलं जीवनमान उद्ध्वस्त केलं. किमान 150 ते 200 लोकांना प्राण गमवावे लागले. 5 तासाच्या आत भरत गोगलच्या तळे गावामध्ये पोहोचले. त्याच वेळेला अदिती सुद्धा पोहोचली. त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. माझ्यासारखा कार्यकर्ता सकाळी 7 वाजता गेला, ज्याचा भरत शेट्टी उल्लेख केला. गीते साहेब, या दुःखात तुम्ही कुठं होतात असा आमच्या पत्रकार मित्रांनी तुम्हाला प्रश्न विचारला. तुम्ही छद्मी हास्य केलं, छद्मी. अजूनही व्हिडिओ काढा आणि हे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी पाठीमागे बसलेत. अरे ज्याला जनता संकटात असते त्याला तुम्ही कुठं असता, त्याचं उत्तर गंभीरपणे द्यायच्याऐवजी तुम्ही छद्मी हास्य करून देता. होय, बॅरिस्टर अंतुले साहेबांनी मुलुंडला कुणबी समाजाला जागा दिली. शामराव पेठे साहेब कुणबी समाजाचं नेतृत्व करत होते. लहर हातळकर साहेब, शिवाजीराव घोटाळ, शिवाजीराव जडार, मामी भुवड, रामभाऊ बेंडल, तुबा कदम, शांतारामभाऊ भिलसे, गरसक कातकर, बाबूराव भोंडकर, ताळासाहेब सारभ या नेत्यांनी समाज त्या ठिकाणी घडवला. 80 साली 81 साली अंतुले साहेबांनी भूखंड दिला. ते दातृत्व फक्त एकच नेता दाखवू शकत होता, त्याचं नाव बॅरिस्टर अंतुले साहेब. 40 वर्ष ते भूखंड कुणबी समाजाचा वाढ बघत होता. कुणबी समाजवादी संघाचे सगळे पदाधिकारी सुनील तटकरेला भेटले, अजितदादांकडे घेऊन गेलो, 5 कोटी रुपये दिले. आणि एकनाथराव शिंदेचे मला ऋण व्यक्त करायचे आहेत, त्यांनी उरलेले 7 कोटी रुपये दिले. बहुजन समाजाची वास्तू या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये, या राज्याच्या राजधानीमध्ये त्या ठिकाणी उभी राहिली. हे सारं श्रेय महायुतीला जात आहे. अनंत गीते, तुम्हाला खबरचा सुद्धा त्याचा घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही समाजाच्या नावावरती मतं मागणार काय? बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि अल्पसंख्याक समाजाच्या व्यापक हितासाठी केलं. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेमकं काय घडलं किंवा देश पातळीवरती काय घडलंय त्याचा वापर करत सर्वांच्या मनामध्ये भीतीचा कावर करायचा. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याचा उल्लेख बाबा सिद्दीकींनी, नजीब मुल्लांनी, मुश्ताकबाईंनी, डॉक्टर मुकादम साहेबांनी केला. मशालच्या आणि शिवधनच्या सभेत तुम्हाला शक्तीवर सांगतोय, 40 वर्षामध्ये मी अनेक निवडणुका पाहिल्या, पण आज शिवधनला तुम्ही मुश्ताकबाई पाहिलं, पुरुषांपेक्षा मुस्लिम भगिनींची संख्या शिवधनच्या सभेमध्ये अधिक त्या ठिकाणी जास्त होती. आज साक्षीदार आहे, बोला ना, अजूनही व्हिडिओ कोणी मागवा. ज्या अल्पसंख्याक समाजामध्ये वेगळी भीती दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, त्या अल्पसंख्याकाचा या सुनील तटकरेच्या सेक्युलरिझमवरती आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती विश्वास आहे. त्या अल्पसंख्याकाचा भरत गोगालांसारख्या एका कट्टर शिवसैनिकाच्या बद्दल सुद्धा तेवढा विश्वास आहे. हे विश्वासाचं नातं निवडणुकीसाठी आम्ही निर्माण केलेलं आहे. आमच्या राजकीय जीवनातला तो सिद्धांत आहे, त्याच्या माध्यमातून हा विश्वास आम्ही त्या ठिकाणी संपादित करू शकतो. मला भरोसा आहे 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्या. आपल्या सर्वांचं, सर्व धर्मियांच्या विचाराचं पाठपुरावा करण्याचं काम हा सुनील तटकरे संसदेमध्ये करेल. आणि नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला निवडणूक येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतोय, धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान करत काकणभर सरस प्रमोद घोसाळकर तुमच्यापेक्षा आणि अरुण चाळके तुमच्यापेक्षा काकणभर सरस गोरेगाव, निजामपूर, लोणेरे भागातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरत शेठच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करेल हा शब्द सुद्धा या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो आहे. सर्वांनी मिळून, सर्वांना सोबत घेऊन या देशाचा आणि या राज्याचं चित्र बदलण्यासाठी एकनाथरावचं नेतृत्व बळकट करूया, देवेंद्रजीचं बळकट करूया, अजितदादांचा बळकट करूया आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांचा धर्मनिरपेक्ष विचार सोबत घेत या हिंद विश्वराज्याची उभारणी करणाऱ्या या रायगडच्या मावळ्याला तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी दिल्लीला पाठवा, एवढी हात जोडून विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती, जय भीम और अल्लाह हाफिज.